यांचा सत्यानाश करून ठेवला म्हणून दारू पिऊ नका. आणि दुसरी गोष्ट म्हणजे विमल खाऊ नका. या विमलने एवढा सत्यानाश केलाय. विमल खाऊन घ्या, दगडावर थुंकून या. 1 महिन्याच्या नंतर गेलात ना तरी सुद्धा दगडावरचा दाग जात नाही. जर दगडवरनं दाग जात नाही भाऊ तुम्हाला आतडा साधं काम करत होईल. हा आको बाकी ना भाऊ विमल खायला तर ते पुढीले फाटेल, पुढीले बोट माट काही नाही असा वर उडावतोस. मी गाडी जास ना म्हणे असा स्टँडवर गणच चित्र बितकच मी हा गणच उलगेल वावरे राहतस असं खायले तर बोट मा घालले तर पुढे असा वर फेकतस. म्हणजे देवले सांगतात जागा खाली कर रे मी राहिनो. अरे काय सत्यानाश करताय राव स्वतःच आयुष्याचं. त्या पुढीमा इतका सत्यानाश होई राहणार ना. तरुण पुरुषले कॅन्सर होई राहणार. हो हे कॅन्सरची बिमारी वाढते त्याच्यामुळेच वाढते ना. आणि आपण ते पुढीवर जग जाहीर आहे बरं. पुढीवालाच सांग ना या मग कॅन्सर होई चित्र टाकेल शे पुढीवालाच नाही. म्हणजे तो कंपनीवाला सुद्धा सांग ना पुढी खाशात ते काय कॅन्सर होई तुमले तरी सुद्धा खाय राहणार. मग या खाणार उजी हुशार समजतात का तुम्ही. हाय मुकलासले पताव नाही कारण खाणारच 90% येतात. तुमच्या पाया पडतो विमल खाऊ नका, दारू पिऊ नका. कोणले असं वाटस मन बहिणले दारू डाल दी टाकणी शिव असं कोणता पावले वाटस. हा तुमले वाटस का तुम्हाला पाहुणा दारुडा पाहिजे बा असं कोणले वाटस वरबोट करा बरं. म्हणजे तुमले दारुडा पाहुणा आवडत नाही आणि दुसऱ्या पोर करलंय तर तुम्ही बेवड्यापणा करतास आहे चांगलं वाटस का तुमले. हा ako बाकी ना इथला निर्लज्ज राहता ना मस्त बँड चाललं नाही ते नागिन डान्स नाचतो. ओ आप्पा नको रे चांगला लागली बेटी राहणार नाही रे तू नागिन डान्स वाला को बेटी रे. ओ काका सुधरा रे आप्पा हो हे आपलं काम नाही दादा. सगळ्या भावांना सांगतो या गरीब भावाची रिक्वेस्ट असेल माझ्या बोलण्यात जर तोल गेला असेल तर तुम्ही माझ्यापेक्षा मोठे असाल तर मी तुमची जाहीर माफी मागतो. बोलण्यात एका शब्द कोणाचं मन दुखावलं असेल तर सगळ्यांची जाहीर माफी मागेल. पण माझं बोलणं हे पोटतडकीनं होतं ना हे फक्त तुमच्यासाठी होतं. कारण मी सुरुवातीला सांगितलं संतांचे विचार आहे आम्हाला तर नाही समजत म्हणून आम्ही बोलतो नाही का. बुडत हे जण नाही देखील वेडोडा येतो कडवडा म्हणून या तुम्ही माझ्या धर्माच्या आत म्हणून बोलतो. असो घडलेली सेवा जगाच्या मालकाच्या चरणी समर्पित करतो. बोलण्याच्या अवघामध्ये एका शब्दात जर माझा तोल गेला असेल तर तरुण भावांना सांगतो दादा तुझा लहान किंवा मोठा भाऊ समजून माफ कर. बसलेल्या बहिणींना सांगतो ताई मी पदराचं बोलतो ना तेव्हा जरा जास्तच बोलून जातो तर सगळ्या तरुण बहिणींना सांगेल ताई तुमच्यापेक्षा लहान असेल तर लहान भाऊ समजा, तुमच्यापेक्षा मोठा असेल तर मोठा भाऊ समजून मला माफ करा. इथं बसलेले आजी माया आहे, तिथं बसलेले टोपीवाले काका आहेत त्यांना सांगेल काका आणि माया हो तुम्हाला जर 4 पोरं असतील मला 5वा मुलगा समजून माफ करा. एखाद्या शब्दानं जर तुमचं मन दुखावलं असेल तर तुम्हाला 4 मुलं असतील मला 5वा मुलगा समजून माफ करा. 3 असतील 4था समजा, 2 असतील 3रा समजा, 1 असेल 2रा समजा. तुमले पोरगाना शिनमाल दत्तक दिल्या काका मग जो चालू कीर्तन मग उठीन निघस ना त्या डोकार पडा ना पटीन घर लय जा. मग तुम्हाला प्रश्न का हो महाराज कीर्तन नंतर बी ते आमले उठ नसते ना. कीर्तन नंतर तेव्हा उठायचं जेव्हा आमचे महाराज मंडळीला जय विठ्ठलचं भजन गातात ना त्या भजनाच्या ताकदीवर त्या पापाची होडी होती म्हणजे ते पाप जडतं आणि मग आपण जायला रस्ता मोकळा होतो. तोपर्यंत कोणी उठायचं नाही. नाही ते बडा ना पाप डोकार घर लय जातं बरं उठवणे चालू कीर्तन मग हरी विठ्ठल विठ्ठल समजाना भजन करायला सांगितलं तर कोणी भजन गायला बरं खरं सांगा शपथ आहे खोटं बोलायचं नाही. कोणी भजन म्हणलं बरं खरं सांगा. महिला माता तुम्ही सांगा शपथ आहे तुम्हाला खोटं बोलायचं नाही. भजन म्हणा तुम्ही मायच्यान लबाड तुम्ही खरं असेल तरच वरात करा बरं का. भगवान आठे हाजरीशी बरं का समोर दे किराणा. कोणी भजन म्हणा खरं सांगा का बरं तुम्ही लाडे भजन म्हणा का बरं कटायस अरे देवनं नाव लिहा का बरं देवने तुम्ही काय करा तरी विचारशे का. अरे अंतकरणापासून देवाची भक्ती करायची ना. अंतकरणापासून भगवंताचं नामचिंतन करायचं बरोबर आहे की नाही. तुम्हाला वाटतं ना भगवंतानं माझ्या कामी यावं, भगवंतानं काहीतरी माझ्यासाठी करावं, सुख दुःखात यावं तर मग त्याच्यासाठी तुम्ही पण काहीतरी करणं म्हणजे कीर्तनात बसून हाताना टाडी मुखाने नामचिंतन करणं बरोबर आहे की नाही. आडे भजन करा सांग वाडे करतात नाही तेवढं बरं आहे. आपण तुम्हाला मालेगाव बरा टोपीवाला बाबाजी किरायना नाही ते बराच माता राहले वय जास्त कोणती वय मग काय करू आहे सुधरत नाही. हा तुम्हाकडे चांगला टोपीवाला बाबा दिकरानात कीर्तन म्हणे क्लिप ज्याने ऐकले त्याला की सुरू आहे सांगेन बरं का महाराज. 75 वरीस नमतार स्टॅनली भेटणं माले कितला वरीस नमतारा 75. कोणती वय मा काय करू आहे सुधरायला पाहिजे. अरे टोपीवाला बाबा बराच येलेत बिचारा देखा त्याला समजे की त्या मनीषी नाटे येतात काय मतारा कीर्तन मा बी येतात नाही, भजन मा बी येतात नाही, कधी मंदिर मा बी जातात नाही. आणि तसा मनात प्रकार होता म्हातारा ना बी स्टँडवर उभा होता. कधी रामकृष्ण हरी म्हणेल नाही किरण बाबा म्हातारा स्टँडवर गाणं म्हण राहिला हे आज ती निहायत निरात दारू पिना समी नशामा पोटाना बोलावलो के बसती ये का मामा का टाक सुनंत हाय वैमा 75 वर्षी वैमा पहिला म्हातारा काय भजन असा बसत या बाबा ना आता बी बराच म्हातारा शेतस हो 50 पुढेवाला बराच जण शेतस ना आता भजनले पैसे घ्यात ना आला जर बैर आला आपले सुरू पडी घ्यात ना पायट कर देतील त्या आणि मला बराच म्हातारा आले सुधरत नाही. कोणती वैमा काय करू बरं तुम्हाला जाऊ द्या या बहिणी आगो तुमले ते बहिणी सोन तुम्हाला ते मंदिर बांध टाकू आता जीव करत माझ्या. पहिल्या बाया गाणं म्हणत आणि विठू बारूक म्हणा सांग गाडी म्हण नाही. पहिल्या बाया गाणं म्हणत हे जाती मी बेटाया विठू माऊलीला जाते माहेराला माझ्या जाती माहेराला
झाडू झाडी पांडू पांडी सांगा पाकरानो पंढरीची वाट मला दावाची मन्यानो जातीनी भेटाया विठू माऊलीला जाते माहेराला माझ्या जाते माहेराला. कसं गोड वाटलं का नाही? बरोबर आहे ना. गट्यावर गाणं म्हणत पहिल्या बाया एक ओवी सांगस म्हण दाखलपणे ध्यान माहिती. हा दाखलपणा मटेरियल ध्यान माहिती म्हणे मागही काय राही ना काय वे ना काय झालं फक्त पाणी येईल ना. अहो नळले पाणी म्हणून होई एखादा नळ होई तर डे बाबा बोलता मोठा दांगडू होई ना म्हणतो मला असं वाटणं या गोष्टी मग मोके चाल राय ना. टाकी भरी गे हो टाकी भरी गे कीर्तन बी करून टाकी स्वरूपी ध्यान ठेवून काय काय करी भाऊ एकलं माणूस. म्हणा एक मित्र एक गाडी चालाय राहता कॉलेज सुटेल होती कॉलेजने पुरी जाय राहतात याला काही सुधारणं ब्रेक काय दाबाय ना डायरेक्ट जायच नाही पुरीशले दडक नाव कस तरी कंट्रोल करी गाडी त्या पुरी रागमध्ये करायला लागत. अहो भाऊ घाबरी घ्या ते पुरी मारतील का काय तो म्हणे बहीण मी एकला माणूस काय काय करू क्लोज दाबू का ब्रेक दाबू काय काय करू मला सुधारणं नाही म्हणे. मग काय रे गाडी चालायला 4-5 जण लागतं मोटरसायकल सुधारणं नाही का माणूस कधी कधी चालेल. पहिल्या बाया गट्यावर गाणं म्हणत गट्यावर ना गाणं आता पुरीले सुधारवत नाही त्या गटावर गाणं म्हणत तिथला बारी गाणं म्हणत ना जटे गाणं म्हणत ना दाखला लेकरे खायला येत ना त्याच वाटावर झोपी जा तिथला बारी म्हणत. हा हे भाऊ बहिणी ना जगळा जगळा दया गावनमा बहिणी ना डोळे पाणी बनवना पसाई बनवा. कसं वाटणार काय लेकरेले जरी झोपणार आहे ना पहिल्या बाया गाणं म्हणत हे हाडकू तरी हाड गाई मना दादा निजी जाई मना दादा झोपी जाई मना राजा निधी जाई मना दादा झोपी जाई. पहिल्या बाया म्हणत आतेने बाया जोईने दोरी आला तुझी म्हणा सोडी दे ये झुमकी तुनी चाल नाचू नको पोरेस नजर. काय वयन लागी त्या लेकरेले खरं सांगा. हा सोडी दे झुमकी तुनी चाल माया हो तुमच्यावर आहे बरं का. घरातले संस्कार टिकवायचे असतील तर महिला मातांवर हे स्वयंपाक करत असताना रामकृष्ण हरिमंत्राचा जप करायचा. रामकृष्ण हरी म्हणा राधे राधे म्हणा. तुमच्या पोराची तुमच्या भावाची तुमच्या नवऱ्याची वर्ष 2 वर्षांना दारू सुटते पण अंतःकरणापासून देवाचं भजन करायचं स्वयंपाक करत असताना. पण तुम्ही जर रांता रांता म्हणा डिंग डांग डिंग मग तो संध्याकाळी डिंग डांग करतच येस. हा तुम्ही रांधा टाइमला देऊन नाव लिहित जा बहिणीसोबत तुमच्यावर लय मोठा खेळा. अरे भजन म्हणून सांगा अरे वय गे ना ते आवराय गे ना. हा हरी विठ्ठल विठ्ठल साध्या सोप्या भाषेमध्ये मी एक चरणाचा भावार्थ सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. जाता जाता माझा गरीबाचा 2-5 मिनिटाचा संदेश असेल लक्षपूर्वक ऐका. कारण कीर्तनामध्ये तरुण भाऊ आहे आणि मला खात्री झालेली माझ्या कीर्तनामध्ये म्हातारे बाबा येतात त्याच्यापेक्षा 80% तरुण भाऊ असतात माझ्या कीर्तनाला. कदाचित कीर्तनाला असे तरुण भाऊ बघितल्याच्या नंतर मला स्वाभिमान वाटतो की माझा हिंदू तरुण जागा. आणि जर तुम्ही कीर्तनाला येऊन बसत असाल दादा तर याच्यानं मला स्वाभिमान एवढाच वाटतो कारण कीर्तन करत होते तुकोबार आहे. आपलं कीर्तनात येऊन बसणं काही साधारण गोष्ट नाही. कीर्तन करावं तुकोबारायांनी आणि कीर्तनात येऊन बसावं. राजे छत्रपती शिवरायांनी ही आपल्या धर्माची संस्कृती आहे आणि इथं तरुण भाऊ येतात. तरुण भावांना बघून मला खूप समाधान वाटतं. तुम्ही कीर्तनात येताय दादा तुम्ही कीर्तनात येताय म्हणून मला तुम्हाला सांगावं वाटतंय धन्य माता पिता याची. जे लेकरं इथं कीर्तनाला जे दादा कीर्तनाला दादा तुमचं पुण्य आहेच पण तुम्हाला जन्माला घालणाऱ्या मायबापांना धन्यता द्यावी तेवढी थोडी की तुम्हाला असे संस्कार दिले मायबापांनी की तुम्ही कीर्तनाला येऊन बसतात. खूप आनंद वाटतो. पण कीर्तनात बसले कीर्तनात बसलेत ना कीर्तनातून काही घेऊन जायचंय फक्त ऐकून इथं सोडून जायचं नाहीये. तर शेवटचे 5 मिनिटं कीर्तनातून अभंगातून मी काय सांगितलं ते नाही लक्षात राहिलं तरी चालेल. शेवटच्या 5-7 मिनिटात मला बोलायचंय. काय झालं नाही मंदिर मग काय होईना का नाही ना बोलू नका मग बोलू नका. आणि तिथं बसलेले आता लक्ष गेलं माझं देवाकडे पाठ करू नका बसू फिरावा तोंड फिरावा देवकडे पाठ नाही करू पोरांना बाजूला करा. देवाकडे पाठ कधीच करायची नाही. ते आपण आडे खानदेश माय म्हणेन किराणा वृंदावन डायरेक्ट हात तरी फेक देतं बरं. हां नाही खरं सांग ना देवकडे पाठ करून नाही बसायचं. ऐका तरुण भावाला माझा गरीब भावाचा एक संदेश आहे. भैया आपण हिंदू धर्मात जन्माला आलोय आपण काही नियमाचं पालन केलं पाहिजे. आपण हिंदू धर्मात जन्माला आलोय म्हणून आपण काय केलं पाहिजे मंदिरं बांधली पाहिजे. मंदिरात भगवंताच्या दर्शनासाठी गेलं पाहिजे. वारी केली पाहिजे. पंढरपुराला गेलं पाहिजे. गेलंच पाहिजे बरं. सप्ताह केलाच पाहिजे. कीर्तन झालीच पाहिजे. कीर्तन ऐकलीच पाहिजे. सकारात्मक सांगायलो
मंदिरं बांधली पाहिजे, देवपूजा झाली पाहिजे, कीर्तन ऐकली पाहिजे, सप्ताह झाला पाहिजे, गणपती बाप्पा बसवले पाहिजे, इथपर्यंत सकारात्मक सांगतोय, झालंच